आता 7 हप्ते थकलेले आहेत. आता बँकवाले रोज वारंवार सांगते आता पगारच्या जोरच आता माणूस काम काम करते पुढचं. सहाला जातोय म्हणजे 12-12 तास करून आम्हाला त्याचा काही फायदा होत नाही. 4 महिने झालं घर भाडं थकलेले आणि मला मिस्टर नाहीये. मग आता ते आम्ही 5% 3% पैसे काढूनच भरणार ना. त्यांच्या सारख्याच माझ्या पण अडचणी, माझे मिस्टर कामाला नाही, माझा मुलगा नोकरीला नाही, सगळं माझ्यावरच घर अवलंबून आहे. कष्टाचेच पैसे मागतो आम्ही, बाकी काही दुसरं मागत नाही. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय पुणे लोक. आपण सध्या आहोत सिंहगड इन्स्टिट्यूट कॅम्पसच्या परिसरात. आंबेगाव मधलं हे कॅम्पस आहे. पुणे हे शैक्षणिक राजधानीचं शहर आहे आणि या शहरामध्ये अनेक नामवंत शैक्षणिक संस्था कार्य करत असतात. मुलांना शिकवण्याचा अनेक विद्यार्थी परदेशातून, राज्यभरातून आणि देशभरातून या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात. अशीच एक संस्था म्हणजे सिंहगड इन्स्टिट्यूट. या सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी उपोषण चालू आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा. विषय काय तर आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नेमका विषय काय. मला सांगा, तुमचं नाव काय? माझं नाव प्रवीण शंकर कोळपे. मी आज जवळजवळ 18 ते 20 वर्षे झाले इथं कामाला आहे. आज आम्ही असंख्य आमची मावशी, ड्रायव्हर, आम्ही 4ही कॅम्पस मिळून आम्ही संपाला बसलोय. का बसलो? आज आमचे 36 महिन्यापासून मागचे थकीत वेतन प्लस आता चालूचे हा 11 महिने झाले, आता हा भरणारा 12वा महिना आहे. मग हे आमचे पगार आजपर्यंत आमचं झालं नाही. आणि त्यांनी मॅनेजमेंटनी काय केलंय की समजा 5 महिन्यातून एका महिन्याचा पगार द्यायचा नाही तर एखादा ही बेसिक पगार करायचा. त्यामुळे हे पगार थकत गेले आणि हा ही आहे ना फुगत गेले. तुमच्या आधी काही मॅनेजमेंटची चर्चा झाली होती का? मॅनेजमेंटची चर्चा अशी काय नाही, पण ते काय आम्हाला सांगायचे पगार होतील, नवलेसर देतील, हा एवढंच फक्त विषय होता. मला सांगा की नेमक्या अडचणी काय आहेत, किती महिन्यापासून? आता मागेल आमचे 36 पगार थकीत आणि चालूचे 11 पगार. आता हा 12वा महिनापर्यंत. आर्थिक परिस्थिती आमची खूप आमची बिकट झालेली. आम्ही आता रस्त्यावर उतरलेलो. किती दिवसापासून हे आंदोलन चालू आहे? आंदोलनाचा हा आज आता आमचा 4था दिवस आहे. हा आजचा दिवस 4था आहे. आता ह्यानंतर आमचं मॅनेजमेंट सांगते आम्हाला दुपारपर्यंत सांगा की बाबा तुम्ही काय करणार, की थांबणार आहे का काय करणार ते आम्हाला सांगा. म्हणलं आम्ही 3ही कॅम्पस मिळून जो काय निर्णय आहे तो आम्ही तुम्हाला सांगू. आणि आमचं पगार आज मावशांचं 16 महिन्याचं चालूच आहे. मावशांचं 16वा महिना हा भरणारा आणि मागचं 36 महिने असं सर्वांची समस्या आहे. मावशी, मला सांगा, 16 महिन्यापासून तुमचा पगार झालेला नाही, बरोबर? तर तुम्हाला घर चालवताना नेमकं काय काय अडचणी? खूप प्रॉब्लेम येतात आम्हाला. घर भाडं आहे आम्हाला. 4 महिने झालं घर भाडं थकलेलं आहे आणि मला मिस्टर नाहीये. माझी 2 मुलं आहेत, एक मुलगा कामाला आहे. कसं पण इकडे तिकडे सगळं तुमच्याच पगारावर चालू आहे का? हो. मावशी, मला सांगा की नेमक्या तुम्हाला देखील आता एक महिला म्हणून घर चालवतायत, त्यांना अडचणी तुम्हाला काय? त्यांच्या सारख्याच माझ्या पण अडचणी, माझे मिस्टर कामाला नाही, माझा मुलगा नोकरीला नाही, सगळं माझ्यावरच घर अवलंबून आहे. मला सांगा की मॅनेजमेंटने तुमचं आंदोलन चालू झाल्यापासून काही संपर्क केलाय तुमच्याशी? एक बार संपर्क केला पण त्याच्यात त्यांचा काय असा सकारात्मक निर्णय आलेला नाही. की ते बोलले, आम्ही म्हणलं आमचं जे आता आज सांगायचं समजा आता चालूला एक 4-5 पगार करा, पण त्यांनी तसा काही निर्णय केला नाही. काल मावशांचा अर्धा पगार मी बेसिक केलं. आज बेसिक म्हणजे 10-12 हजारात त्या मावश्या काय करणार. आणि आमचे 2-4 दिवसामाग पहिला अर्धा केला, त्यानंतर 1.5 केला. मावशांचा असं अर्धा 2 बारा केलं, म्हणजे त्यांना एकच पगार भेटला. मला सांगा, काय तुमच्या यानंतर काय असणार आहे की जर मॅनेजमेंटने तुमची मागणी मान्य केली नाही तर तुमची भूमिका? आता मॅनेजमेंटची मागणी असल्यावर आम्ही काय करणार, 4ही कॅम्पस मिळून आहे ना हा विषय ठरवणार की बाबा काय करायचे, थांबायचे का पुढे जायचे, असा विषय. तर आम्ही आता 1-1.5 वाजता आमचं ते सगळ्यांची मिटिंग आहे, त्यात आम्ही ठरवू. आंदोलन सुरू असताना काही दबाव येतोय तुमच्यावर वरतून वरिष्ठांचा की तुम्ही मागे घ्या हे आंदोलन आपण बोलवले? म्हणलं तर आम्हाला आहे ना त्यांनी मिटिंग ठेवली, तर त्या मिटिंग मध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा तुमच्या काय समस्या आहे. त्यांनी त्यांच्या जे पद्धतीने बोलायचे ते बोलले. मग म्हणले तुम्हाला काय वाटन तसं तुम्ही सांगा. तसं तर अजून तर काय असं कुणी दबाव वगैरे टाकला नाही. आमचे एक कर्मचारी आहेत रमेश पडवळ म्हणून, त्यांची मिसेस वडगाव या ठिकाणी मावशी म्हणून, ते आंबेगावला ड्रायव्हर म्हणून. पण त्यांची मिसेसचे ना दवाखान्यात आहे ना त्यांना ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर त्यांना दवाखान्यातून फोन आला की बाटल्या औषधं
ते आणून द्या. तर त्यांच्याकडे पैसे नव्हते. ते मीटिंग आमची चालू होती, त्याच्यात त्यांना पैसे नसल्यामुळे ते रडले. मग आम्ही त्यांना आहे ना 200-500 रुपये जमा करून त्यांना ते दिले. त्यावेळी ते दवाखान्यात गेले. त्यानंतर एक जण आमचा असाच कर्मचारी आहे, त्याचा मुलगा कोल्हापूरला हॉस्टेलला आहे 7वी-8वीला, तो पडला, त्याचा हात मोडल्यानंतर त्याची पण अशीच परिस्थिती झाली. मग त्याला पण आम्ही आहे ना असं बाबा 200-100 असं करून आहे ना त्या आंदोलनाच्या आधी पण त्याला पैसे दिले. ह्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी बरेचसे काही परिस्थिती आहेत साहेब. आता बघा मी घर घेतलेलं आहे पगारीच्या जेव्हा आता 7 हप्ते थकलेले आहेत. आता बँकवाले रोज वारंवार सांगतात की बाबा आम्ही तुमच्या घराला लॉक लावणार. मग लॉक लावल्याच्या नंतर आम्ही बसणार कुठं? हे वारंवार आम्ही मॅडमला सुद्धा सांगितलं, सर्वांना सांगितलं आमच्या घरांचे हप्ते थकलेले आहेत, आम्ही घर घेतलं आणि परत आम्हाला दम देतात. आता ते पुढचं काय आता असं होतं समजा. आता हे पगारच्या जेव्हाच आता माणूस काम करते पुढचं. म्हणून आम्ही हे सांगायचं की आम्हाला आमचं पगारी द्या, आम्ही दुसरं काही मागत नाही. आम्ही कष्ट केलेले. सकाळी 6 वाजता इथं मावशाने आम्ही कामाला 5ला घरातून निघतोय आम्ही. हा? 5ला निघून संध्याकाळी 6ला जातोय. म्हणजे 12 तास करून आम्हाला त्याचा काही फायदा होत नाही. आणि कुठलंही काम आम्ही मागे टाकत नाही. यांनी शिफ्टिंग सांगितलं तर करतोय, झाडू मारायला सांगितलं तर करतोय, कुठलंही काम वगैरे सांगितलं तर आम्ही मना करत नाही. कारण का संस्था आपली आहे, आपल्याला ह्याच्यावर पोट चालतंय म्हणून आम्ही सगळे कामं करायला तयार आहे. तरी सुद्धा आमच्यावर असं अन्याय करतात. म्हणजे कारण काय? कष्टाचेच पैसे तुम्हाला, कष्टाचेच पैसे मागतो आम्ही, बाकी काही दुसरं मागत. फक्त मेहनतीच्या महिन्याला पगार व्हावी ही आमची इच्छा आहे. तुमच्या घरात तुम्ही एकटेच कमवते? नाही आहे मुलगा ते, पण ज्याचे त्यांनी वेगळे हरतात. आता आहे आम्ही दोघं नवरा बायको. आता ते मी घर घेतले, माझ्या जीवावरच हप्ते फेडायची वेळ आहे. आता ते बँकवाले तर वारंवार सांगतात, करणार काय सांगा आता? कुठून बाकी काढायचं, कुठून काय करायचं, कसतरी हप्ते भरायला लागतं. मग आता ते आम्ही 5%, 3% पैसे काढूनच भरणार ना. मग आता हे व्याज वाढत चालले, त्यानंतर मग पगार इकडे शिल्लक करून आमचं व्याज द्यायचं कोणी शिकवलं? तुम्हाला इतका संघर्ष करावा लागतो तुमच्या कष्टाचेच पैसे मागण्यासाठी? तुम्हाला एवढं भांडावं? बस कष्टाचेच पैसे, आमच्या कष्टाचेच पैसे मागतोय. दुसऱ्या संस्थेला कधी ऍडव्हान्स मागितलं नाही, काही मागितलं नाही, काही नाही. आमचे कष्टाचे पैसे आम्हाला द्या. मला सांगा की काय सांगाल नक्की तुमचं हे आंदोलन सुरू? पगारासाठी. दुसरं आमचं आंदोलन काही मागणी नाही. आमचा पगार मिळावते ही आमची अपेक्षा आहे. किती महिन्यापासून तुमचे पगार थकीत आहेत? हे 11 महिने आहेत आमचे. आता 12वा महिना चालू झालाय आणि पाठीमागचे 36 महिने. मग घर कसं चालवतं? आता काही बाकीच्या काय गोष्टी आहेत. कोण रिक्षा चालवतंय, कोण 2 रुपये कमवतंय, कोण बदली करतंय, त्या पद्धतीत चालवतंय. पण आता पूर्ण बंद पडलेलं आहे. आमच्या पुणे लोकच्या माध्यमातून तुमच्या संस्था चालकांना नेमकं काय सांगा? त्यांच्याबद्दल नाही काय. म्हणजे पगार करण्याच्या विषयी काय आव्हान काय? आणि आम्ही बसलो ही चालू. तर आपण पाहिलं की यांच्या किती तीव्र भावना आहेत. रास्त मागण्या आहेत की आमच्या कष्टाचा पैसा आम्हाला मिळावा, आमचा जो पगार आहे तो आम्हाला मिळावा. 16 महिन्यापासून किंवा जसं त्यांनी सांगितलं की 36 महिन्यापासून आमचे पगार बाकी आहेत. काही महिला आपल्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की आम्हाला घर चालवायला देखील अडचणी येत आहेत, आम्ही घरात करते आहोत आणि आमच्या पगारावर अख्खं घर अवलंबून आहे. तर आता फक्त अपेक्षा एकच आहे की यांचे जे कष्टाचे आणि त्यांच्या हक्काचे पैसे ते त्यांना मिळावेत. अशाच अपडेटसाठी पाहत राहा पुणे लोक.